बाहेर पाऊस चालू आहे आणि त्यामुळे आपल्याला इथं भजी करणार आहोत आपण. सुरुवातीला आपण कांदा भजी पाहणार आहोत आणि नंतर आपण पालक बटाटा पनीर भजी पाहणार आहोत. आज इथं आपण 2 प्रकारच्या भज्यांचा आस्वाद घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पाऊस आणि भजी हे नातं ठरलेलं आहे पहा. त्याच्यामुळे पावसाळ्यात एकदा कांदा भजी किंवा ही कुठल्याही प्रकारची भजी छानच लागतात. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपल्याला कांदा भजी करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण 3 जे कांदे आहेत ते इथे बारीक कापून घेतलेले आहेत आणि ते असे चुरगळलेत पहा, म्हणजे ते सुट्टे करायचे आहेत आपल्याला आणि सुट्टे केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जसं लागेल तसं इथं पीठ घालणार आहोत. आता कांदा कापताना तुम्हाला दाखवलंय पहा मी, तो असा पातळ कापायचा आहे आणि मग तो बारीक होतो. नाहीतर जाड जर कांदा कापला तर तो बारीक होत नाही. म्हणून आपण इथं पातळ अशा स्लाइड्स करून घेतलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण त्या पातळ अशा त्याचे सुट्टा केलेला आहे पहा. त्याच्यामध्ये नंतर मीठ टाकणार आहेत आपण आणि मीठ टाकून हे बॅटर जे आहे ते 10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहेत. म्हणजे कांद्यामुळं आणि मिठामुळं त्याला पाणी सुटतं. त्या पाण्यात जेवढं बसेल तेवढंच पीठ आपल्याला इथं बसवायचं हे लक्षात घ्यायचं पहा. वरतून आपल्याला पाणी पण टाकायचं नाही आणि कुठलंच वरतून वापर करायचा. किती सुट्टा कांदा झालाय बघा. असा सुट्टा करायचा आहे मोकळा एकदम. एकदम बाहेर जशी याच्यावर भजी मिळतात ढाब्यावरती तसंच भजी आपण करणार आहोत पहा. आता याला खेकडा भजी पण म्हणतात कारण याला विशिष्ट असा आकार नसतो. वेडावाकडा कलर आता मीठ टाकले पहा आपण. वेडावाकडा असा आकार असतो म्हणून त्याला खेकडा भजी पण म्हणतात. आता याला पाणी सुटणार आहे पहा. झाकून ठेवू आपण व्यवस्थित. तुम्हाला दिसतंय पहा एकदम सुट्टा कांदा झालाय. प्रत्येक कांदा सुट्टा झालाय. झाकून ठेवायचंय 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं झालेले आहेत पहा आपले. काढून घेऊयात आपण. आता जितका कांदा बसेल त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचंय आपल्याला त्या पाण्यामध्ये आणि घट्टसर असं त्याचं बॅटर तयार करायचंय. पातळ तर होणारच नाहीये. तर हे 1 चमचा टाकलाय. अजून लागलं तर घेणार आहेत आपण, पण एकदम नाही पीठ टाकून घ्यायचं. हे डाळीचं पीठ टाकलंय आणि हे आपलं तांदळाचं पीठ टाकलंय त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी. तांबडं तिखट टाकलंय पहा थोडंसं. हळद तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. टाकायची असली टाका, नाहीतर हळद कंपल्सरी नाही याच्यात. शक्यतो हळद टाकत नाहीत, पण मी इथं टाकलेली आहे थोडी. कोथिंबीर टाकलेली आहे पहा. नंतर तो ओवा टाकलेला आहे चुरगळून आणि थोडी जिरा पावडर टाकलेली आहे. ओव्याने स्वाद चांगला येतो पहा, त्याच्यामुळे तो चुरगळूनच टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता ते बॅटर हलवायचंय पहा. दाबून असं दाबायचंय ते असं पीठ मळायचंय. म्हणजे कांद्यातल्या पाण्यात ते बरोबर ॲब्सॉर्ब होतं. वरतून आपल्याला पाणी घ्यायचंच नाहीये. लागलं तर थोडं डाळीचं पीठ घेऊ आपण. लागलं तर. बहुतेक नाही लागलेलं मला. मी डाळीचं पीठ नाही घेतलेलं पहा. म्हणजे आपल्याला 1.5च चमचा पीठ आहे आपलं, डाळीचं अर्धा आणि डाळीचं 1 चमचा आणि तांदळाचा अर्धा असं. तेल टाकून घेतलंय पहा, कढई ठेवलेली आहे. आपण आता भजी लगेचच करणार आहोत. हे पीठ काय भिजवायचं वगैरे नाही आपल्याला. ही माझी छोटी कढई आहे तळणीसाठीची. याला तेल कमी लागतं. तेल चांगलं तापू द्यायचंय पहा आणि मगच भजी टाकायची आहेत. त्यासाठी एखादा कण वगैरे असा टाकून बघायचा. तो वरती आला का आपलं तेल तापलं. असे टाकून घ्यायचे आहेत पहा. त्याला काही असा आकार नसतो. या खेकडा भाज्यामध्ये अनेक प्रकार आहेत. काही गोल पण टाकतात. काही असे वरतूनच टाकतात. ही भजी अशी कडक लागतात पहा एकदम. कुडकुडीत चहासोबत फार छान लागतात ही. तुम्ही गाड्यांवरती किंवा ढाब्यांवरती अशी भजी पाहिलेली असतात पहा. एकदम कडक असतात ती. काढून घ्यायची आहेत पहा ही भजी. एक घाणा काढून घेतलाय आपण. असे चांगले तळून घ्यायचे आहेत पद्धतशीर. तेल चांगलं निथळून घ्यायचंय त्याचं. तेल त्याला जास्त राहतच नाही, पण आहे ते पण घ्यायचं निथळून थोडं. असा पहिला घाणा काढलाय आपण. असेच आपल्याला बाकीचे पण भजी इथं करून घ्यायचे आहेत पहा. हे असे आकार नसतो पहा त्याला, असे असतात ते.
पण छान लागतात एकदम कुडकुडीत. काढून घेतलंय पहा, चांगलं निथळून घेतलंय आपण. आता हे अशीच सगळी भजी आपल्याला करून घ्यायची आहेत पहा. हे सगळे भजी झालेत आपले आता. कांदा भजी झालेत. आता आपल्याला पालक, बटाटा आणि पनीर यांची भजी करायची आहे. त्यासाठी हेच आपल्याला वापरलंय आपण भांडं. त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलाय पहा. इथे मात्र आपण चौकोनी कांदा चिरला आहे. पालक टाकून घेतलेला आहे. कारण ही भजी आपल्याला गोल बनवायची आहेत. त्याच्यामुळे चौकोनी बारीक कांदा चिरलाय. हा बटाटा किसून घेतलाय, धुवून घेतलाय आणि निथळून पण घेतलाय आपण तो. चांगला पिळून घ्यायचा आहे पहा. नाहीतर चांगलं मग त्याला खूप पीठ लागतं आणि बेचव लागतात भजी मग. मोकळा सळसळीत बटाटा केलाय मी. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली पहा आणि धने आहेत ना असे भरड केलेली धन्याची. बारीक पीठ नाही टाकलेलं. का इथं हळद टाकून घेतलेली पहा. ही भजी फार तिखट नसतात पहा. त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकलेली आहे आपण आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची पहा ह्या भाज्यामध्ये. एकदम छान लागतात. ओवा टाकायचा आहे वरून चुरगळून. मीठ टाकून घ्यायचंय पहा. आणि तिखटाचं प्रमाण तुमच्यावर अवलंबून आहे. ते नंतर टाकू आपण. आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे 2 चमचे आपल्याला लागणार आहे पहा. सध्या एकच टाकलाय मी. आणि हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. जरा त्याच्यामुळे कडकपणा येतो आणि क्रिस्पी होतात. भजी छान लागतात कुडकुडीत. पण आतून ही भजी मऊ असतात. आता हे घेतलं 2 चमचे आपलं तांदळाचं पीठ झालंय पहा. लागलं आपल्याला तर डाळीचंच पीठ घ्यायचंय. ते पनीर घेतलंय पहा आपण. पनीर नंतर टाकणार आहेत आपण. याच्यात जर पनीर टाकलं तर ते चुरगळून जाईन एकदम. चांगलं दाबून पीठ मळून घ्यायचंय पहा. आता थोडंसं तांबडं तिखट टाकू आपण. हिरवी मिरची आपण तळणार आहोत त्याच्यामुळं तिखटाचं काही एवढं नसतं याला. दाबून मळून घ्यायचंय पहा पीठ चांगलं. चांगलं आपलं बॅटर तयार झाले. आता याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकायचे छोटे-छोटे. तुम्ही मोठालं पण पनीर टाकू शकता पहा. पण मी छोटे तुकडे केलेत. पनीर किसायचं नाही मात्र. किसलं तर ते फारच बारीक होतं मग. असे तुकडे टाकायचे थोडे. म्हणजे आपले भजे हेल्दी पण होतात पहा, पनीरचे तुकडे टाकल्यामुळे. आता आपण जे कांदा भजीला तेल वापरलं तेच आपण वापरणार आहोत. फक्त थोडंसं अजून तेल त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. तेल टाकून घेतलंय पहा आपण. तेल चांगलं तापलंय. आता एक कण टाकून बघायचा आहे तो. वरती आलाय पहा लगेच. त्याच्यामुळे तेल चांगलं तापलंय आपलं. नव्याने आपण थोडंसं तेल त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं का पटापट भजे सोडून घ्यायचे आहेत पहा. तुम्हाला पाहिजे तो आकार घ्या. मोठा सोडा, लहान सोडा. मी मध्यम आकाराचे केलेत. लहानही नाही केले आणि मोठे पण नाही केले. हे भजे फार हेल्दी आहेत पहा ना. वरून कडक होतात आणि आतून ते मऊ असतात पहा. पनीर मूळ आणि भाज्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं चांगले लागतात हे भजे. चहाबरोबर तर खूपच छान लागतात. आपण याच्यामध्ये सोडा वापरलेला नाहीये पहा. कुठलं असं कडकडीत तेल पण टाकलेलं नाही त्या बॅटरमध्ये काहीच केलेलं नाही. आहे त्या पद्धतीनेच आपण ते तयार केलेले आहेत पहा. दोन्ही भाज्यामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही वरतून. म्हणजे फुगण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी. झालं पहा पहिला घाणा. असे सगळे घाणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. छान असे गोल्डन रंगावर चांगले तळून घ्यायचे आहेत पहा. सगळे असं असेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आपले गरमागरम भजे दोन्ही पण तयार झालेत पहा. आता असे बाकीचे पण काढून घेऊ आपण. आता याच्यामध्ये मिरच्या आपल्याला इथं भाजून घ्यायच्या आहेत पहा. भाज्याबरोबर खाण्यासाठी मिरची हवीच असते. मिरचीशिवाय भजे म्हणजे काहीतरी उणेपणा जाणवतो. मिरची पाहिजेच. तुम्ही ती भाज्याबरोबर पण टाकू शकता. त्याच्यामध्ये असे थोडंसं काप द्यायचं आहे त्याला, नाहीतर उडतात त्या वरती मग. पण भाज्याला फार छान चव येते. अशी मिरची जर याच्यात आपण उकडून घेतली ना, तळून घेतली ना, वेगळाच स्वाद येतो पहा. काढून घेतलीत पहा ही सगळी भजी आपली दोन्ही पण इथं तयार झालेली आहेत. मिरची तळून झालेली आहे. तुम्हाला फोडून दाखवते पहा मी ही भजी. किती मऊ झालेली आहेत आतून बघा.
अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही भजी खाता येतात. तिखट पण नाहीये. हिरवी मिरची खायची का नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. ही दुसरी कडक आहेत पहा ही भजी जी आहे ती. याला काही आकार नसतो म्हणून त्याला खेकडा भजी म्हणतात. बाकी दुसरं खेकडा भजी म्हणण्याला काही कारण नाही दुसरं. हे कडक असतात. चहासोबत ही भजी फार छान लागतात पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.